सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी M.A. महाजन आज तुम्हाला सब्जेक्ट जनरल सायन्स स्टँडर्ड 6 लेक्चर नंबर 12 टॉपिक नेम सबस्टन्सेस इन डेली यूज हा पाठ शिकवणार आहे. सबस्टन्सेस इन डेली यूज. कॅन यू रिकॉल विच 3 ऑब्जेक्ट्स डू यू सी इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला कोणते 3 वस्तू दिसत आहेत. चेअर, टेबल अँड कपबोर्ड. म्हणजे खुर्ची, टेबल आणि कपबोर्ड हे तुम्हाला दिसत आहे. हाऊ डीड यू आयडेंटिफाय देम. तुम्ही ते कसे ओळखले. व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. तुम्ही त्यांना कसे ओळखले आणि ते कोणत्या पदार्थापासून बनलेले आहे. तर आपण त्याला त्याच्या गुणधर्मावरून त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवरून ओळखले आणि ते एक वूड, प्लास्टिक आणि आयर्नपासून हे तयार झालेले आहेत. म्हणजे कॅन एनी वन ऑफ दीज मटेरियल्स बी यूज टू मेक ऑल द 3 ऑब्जेक्ट्स. का एकाच मटेरियलपासून म्हणजे एकाच पदार्थापासून आपण 3 वस्तू बनवू शकू का. हो, निश्चित बनवू शकतो. लाकडापासून खुर्ची, टेबल, कपबोर्डसुद्धा बनवता येतात. प्लास्टिकची खुर्ची, प्लास्टिकचं कपबोर्ड, प्लास्टिकचं टेबलसुद्धा बनवतात. किंवा आयर्न म्हणजे लोखंड, त्याची टेबल, त्याचा खुर्ची, त्याचं कपबोर्डसुद्धा बनवलेलं आजकाल आपल्याला दिसून येतं. सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. ऑब्जेक्ट सर्व पदार्थ हे अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेले आहे. ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस. कोणत्या वस्तू या छोट्या छोट्या पदार्थांनी तयार झालेल्या आहेत. ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप. वस्तूला एक विशिष्ट आकार असतो. देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट. त्यांच्या भागांना एक विशिष्ट व्यवस्था केलेली असते. बाय विच वी आयडेंटिफाय देम. त्याच्यामुळं आपण त्याला ओळखू शकतो. वी यूज वूड, प्लास्टिक ऑर स्टील टू मेक टेबल. आपण वूड, प्लास्टिक किंवा टेबलचा आयर्नचा वापर स्टीलचा वापर करून आपण टेबल तयार करू शकतो. चेअर ऑर कपबोर्ड. दीज सबस्टन्सेस हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक दीज आर्टिकल्स. या पदार्थामध्ये क्षमता हे वस्तू बनवण्याची क्षमता आहे. ऑल्सो दीज सबस्टन्सेस कॅन बी गिवन अ डिझायर्ड शेप. या पदार्थांना आवश्यक असेल त्याप्रमाणे आपल्याला आकार देता येतो. इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. तर याचा अर्थ असा होतो की आपण कोणत्याही वस्तू तयार करण्यासाठी त्याच्या गुणधर्म, त्याचे प्रॉपर्टीज आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. The same substance or material can be used. The same substance or material can be used to make many objects. Let us study some such examples. आपण एकाच पदार्थापासून विविध प्रकारचे वस्तू तयार करू शकतो. अनेक वस्तू तयार करू शकतो. आपण त्याचे अभ्यास करूया. अशा काही उदाहरणांचा अभ्यास करूया. कॉटनपासून आपल्याला क्लॉथ, फायबर, थ्रेड्स तयार होतात. साडी तयार होते. हँकरचिप तयार होतात. कोल्ड्स तयार होतात आणि मॅट्रेसेस आणि प्लोज तयार होतात. आता आयर्न म्हणजे लोखंड. कन्स्ट्रक्शन, स्टील, बार्स, ग्रिडल्स, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक पोल्स, टेबल्स, कपबोर्ड्स एक्सेट्रा. एवढं आपण हे आयर्नपासून, लोखंडापासून बनवू शकतो. ॲल्युमिनियम, किचन युटेन्सिल्स, इलेक्ट्रिकल केबल्स एक्सेट्रा. म्हणजे ॲल्युमिनियमपासून आपण स्वयंपाकघरातील वस्तू, भांडी, तसेच इलेक्ट्रिकल केबल्स म्हणजे विजेच्या तारा वगैरे बनवू शकतो. बाय studying the properties of substances,
We can select substances suitable for our purposes. जर आपण पदार्थाच्या गुणधर्माचा अभ्यास केला तर आपण वी कॅन सिलेक्ट सबस्टन्सेस सुटेबल फॉर आवर पर्पज. तर आपण आपल्या उपयोगासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा निवड आपण करू शकतो. द सबस्टन्सेस इन एव्हरीडे यूज आर ऑफ टू मेन काइंड्स, नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस. तर आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे दोन प्रकारचे पदार्थ वापरतो तर ते आहेत मॅनमेड सबस्टन्सेस आहेत म्हणजे मानवनिर्मित आहेत, आणि काही आहेत नॅचरल म्हणजे नैसर्गिक पदार्थ आहेत. ट्राय दिस. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्सेस दे आर मेड ऑफ. तुमच्या घरामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंची तुम्ही यादी तयार करा आणि ती कशापासून तयार झाली त्याची माहिती जमा करा. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर युजेस. खालील पदार्थ त्यांच्या वापरण्यावरून त्यांचं वर्गीकरण करा. सबस्टन्सेस: सँड, सोप, वूल, विंडो ग्लास, बांबू, कॉटन, ब्रिक्स, सिल्क, लीफी व्हेजिटेबल, सिमेंट, फ्रूट, वॉटर अँड शुगर. आता याच्यामध्ये काही मॅनमेड सबस्टन्सेस आहेत तर काही नॅचरल सबस्टन्सेस आहेत. असं त्यांची विभागणी करायची आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट इच ऑफ विच कॅन बी मेड फ्रॉम सेव्हरल सबस्टन्सेस. अशा काही वस्तूंची यादी तयार करा की ज्या कोणत्या पदार्थापासून तयार झालेल्या आहेत आणि ती यादी तयार करून वहीमध्ये लिहा. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन these two groups of material, natural substances, leather, jute, wool, cotton, water, soil, metal. तर तुम्ही हे जे नॅचरल सबस्टन्सेस आहे नैसर्गिक त्यांचे मध्ये काय डिफरन्स आहे हा तुम्ही सांगू शकता का. लेदर, ज्यूट, वूल, कॉटन, वॉटर, सॉईल, मेटल्स. आता हे सगळे नैसर्गिक पदार्थ आहेत परंतु त्याच्यामध्ये काही बायोटिक आहे काही अबायोटिक आहे. म्हणजे काही जैविक आहे काही अजैविक आहेत. जैविक म्हणजे काही प्राण्यांपासून तयार होतात तर काही निसर्गामध्ये तयार झाल्या निर्जीव वस्तूंपासून तयार झालेले आहेत. नॅचरल सबस्टन्सेस, नैसर्गिक पदार्थ. सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर इज कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थांना आपण नैसर्गिक सबस्टन्सेस असं म्हणतो. ऑफ दिस सबस्टन्सेस ऑफ द फर्स्ट ग्रुप आर ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. आता याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तर ते लिव्हिंग थिंग्सपासून म्हणजे सजीवांपासून काही पदार्थ तयार होतात. सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. म्हणजे जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळतात त्यांना आपण बायोटिक सबस्टन्सेस म्हणतो. हाऊ आर लेदर अँड वूल डिफरंट फ्रॉम ज्यूट अँड कॉटन. तर लेदर आणि वूल हे ज्यूट आणि कॉटन पासून कसे वेगळे आहेत. तर लेदर अँड वूल आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स. आता तुम्हाला माहिती आहे लेदर आणि वूल हे आपल्याला ॲनिमलपासून मिळतात. दे आर ॲनिमल ओरिजिन. त्यांना ॲनिमल म्हणजे प्राण्यांपासून ते उत्पन्न होतात. व्हेअर ॲज ज्यूट अँड कॉटन आर सबस्टन्सेस ऑफ प्लांट ओरिजिन. तर ज्यूट आणि कॉटन हे प्लांट ओरिजिनपासून आहे. डू वी फाइंड प्लास्टिक, नायलॉन, ब्रास ऑर सिमेंट इन नेचर. तुम्हाला निसर्गामध्ये प्लास्टिक, नायलॉन, ब्रास आणि सिमेंट मिळतं का. नाही. तर हे आपण माणसाने तयार केलेलं आहे म्हणून त्याला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. आता बघूया आपण मॅनमेड सबस्टन्सेस. इट इज ह्युमन नेचर टू स्ट्राईव्ह फॉर न्यू थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज एफर्ट्स man not only learn to use
natural substances but also begin to process them to make new substances. तर हे माणसाचा स्वभाव आहे की माणूस नवीन वस्तूंचा साठी प्रयत्न करत असतो आणि आणि त्या वस्तू आपल्याला कशा कम्फर्टेबल राहतील, सोयीस्कर कशा राहतील यासाठी प्रयत्न करत असतो. तर नैसर्गिक वस्तू नुसत्या बनवायलाच मनुष्य शिकलेला नाही, तर नैसर्गिक वस्तूपासून आपण नवीन वस्तूसुद्धा तयार करायला शिकलेलो आहोत. सेव्हरल सच सबस्टन्सेस आर इझियर टू यूज अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लेंटी ॲट लो कॉस्ट. म्हणजे अशा प्रकारचे भरपूर पदार्थ आपण वस्तू आपण वापरत आहोत आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत. देअरफॉर दीज सबस्टन्सेस केम टू बी यूज ऑन लार्ज स्केल. त्याच्यामुळे ह्या असे पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केलेली आहे. देअर आर ग्रेट मेनी सच मॅनमेड सबस्टन्सेस इन यूज टुडे. आजकाल मानवनिर्मित अशा अनेक प्रकारचे वस्तू आहेत की जे आपण वापरत आहोत. न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्सेस. म्हणजे नवीन पदार्थ, नवीन वस्तू आपण ज्या नवीन पदार्थ जे तयार करतो की जे माणसाने नैसर्गिक वनस्पती, नैसर्गिक पदार्थांपासून नवीन पदार्थ माणसाने तयार केलेले आहेत, त्याला आपण मॅनमेड सबस्टन्सेस म्हणतो. म्हणजे त्याला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतो. असे पदार्थ तुम्हाला अनेक बघायला मिळतील की जे माणसाने नैसर्गिक वस्तूंचा वापर करून मानवनिर्मित वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला कमी कॉस्टमध्ये आणि कम्फर्टेबल म्हणजे सोयीस्करपणे वापरू शकतो आपण त्या. अर्लियर इर्लीज ऑर केप मेड ऑफ ग्रास ऑन ऑर sackcloth were used for protection from rain. तर जे फ्रॉम रेन, तर सुरुवातीचे जे घोंगटे आपण वापरत होतो ते किंवा कॅप्स म्हणजे टोप्या, ते ह्या गवतापासून बनवलेल्या होत्या. तर काही सॅकक्लॉथ म्हणजे कापडाच्या पिशव्या होत्या, तर त्या आपल्याला पावसापासून त्याचं आपलं संरक्षण करत होत्या. देन क्लॉथ अम्ब्रेलाज केम इन टू यूज. त्याच्यानंतर क्लॉथ अम्ब्रेला म्हणजे छत्रीचा वापर आपण करायला लागलो. नाऊ डेज द रेनकोट, स्कूल बॅग्स अँड द बुक्स कवर्स यू यूज कॅन ऑल बी मेड फ्रॉम प्लास्टिक. तर आजकालच्या दिवसामध्ये आपण रेनकोट, स्कूल बॅग्स आणि बुक्स कवर्स वगैरे याचा वापर करत आहोत. ते सगळे प्लास्टिकपासून तयार केलेले आहेत. डेलिकेट आर्टिकल्स, पेरिशेबल फ्रूट्स एक्सेट्रा रिक्वायर पॅकिंग टू पॅक TV सेट्स, रेफ्रिजरेटर्स एक्सेट्रा. तर आपल्याला विविध प्रकारच्या वस्तू, विविध प्रकारचे फळे किंवा त्याला पॅकिंग करणे आवश्यक असते, किंवा TVचा सेट असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल, फ्रीज असेल, तर हे जर आपल्याला पॅक करायचे असेल तर बिग कॉटन्स अँड थर्मोकॉल आर बिंग यूज. त्यासाठी आपण मोठे कॉटन म्हणजे कापड किंवा थर्मोकॉलचा वापर करत असतो. ऑल दीज आर मॅनमेड सबस्टन्सेस. हे सगळे मानवनिर्मित पदार्थ आहेत. दीज सबस्टन्सेस आर वॉटरप्रूफ ऑर वॉटर रेजिस्टन्स, लाईट वेट अँड इझी टू ट्रान्सपोर्ट. हे जे पदार्थ आहेत हे सगळे वॉटरप्रूफ आहे म्हणजे आणि वॉटर रेजिस्टन्स आहे आणि लाईट वेट पण आहे आणि ट्रान्सपोर्ट करायला, वाहतुकीला सोपे आहेत. दॅट इज वाय दे आर बिंग अँड इन्क्रीजिंगली. त्याच्यामुळं ते मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन होत आहे.
आणि त्याचा वापरही जास्त प्रमाणात होत आहे. आता क्लासिफाय द व्हेरियस सबस्टन्सेस अवेलेबल इन द हाऊस ॲज नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस. तुमच्या घरामध्ये असलेले पदार्थ तुम्ही नॅचरल आणि मॅनमेड सबस्टन्सेस असे तयार करा. एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस. एरिया ऑफ यूज. कन्स्ट्रक्शन. आता बांधकामासाठी आपण कोणकोणते नैसर्गिक पदार्थ वापरतो आणि मानवनिर्मित पदार्थ कोणते वापरतो तर बघूया आपण. ते बांधकामासाठी कन्स्ट्रक्शनसाठी बांबू, स्टोन, सॉईल, वूड, कोकोनट, फॉन्ट्स, लाईम हे सगळे नॅचरल सबस्टन्सेस आपण वापरतो. तर ब्रिक, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्वनाइज शीट्स, क्ले, टाईल्स, प्लास्टिक, ॲस्बेस्टॉस शीट हे सगळे मानवनिर्मित पदार्थ आपण कन्स्ट्रक्शनसाठी वापरतो. रायटिंग मटेरियल. ट्री बार्क म्हणजे आपण लिहिण्यासाठी कोणते पदार्थ आपण नैसर्गिक वापरतो आणि मानवनिर्मित वापरतो ते बघूया. तर नैसर्गिक पदार्थ आहे ट्री बार्क, लीव्ज म्हणजे पाने, भुर्जपत्रे, पेन्स मेड फ्रॉम रीड्स, धूलपत्या, स्टोन स्लेट्स, स्टोन वॉल्स इन केव्ज, सॉईल अँड कलर्स मेड फ्रॉम प्लांट्स. तर म्हणजे आपण अशा प्रकारचे सगळ्या वस्तूंचा नैसर्गिक वस्तूंचा वापर लिखाण कामासाठी करत असतो. तर त्याच्यानंतर बघा इथे दिलं आहे की मानवनिर्मित कोणते पदार्थ आपण वापरतो. पेन, पेन्सिल मेड फ्रॉम प्लास्टिक अँड मेटल, पेपर अँड नोटबुक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेले पेन आणि पेन्सिलचा वापर आपण करत असतो. त्याचप्रमाणे मेटल्स म्हणजे धातूपासून बनवलेले पेनसुद्धा आपण वापरतो. पेपर, नोटबुक एक्सेट्रा वगैरे आपण सुद्धा हे लिखाण कामासाठी वापरत असतो. तर त्यानंतर आहे थ्रेड्स, फायबर, यार्न. तर आपण धागे तयार करण्यासाठी नैसर्गिक पदार्थ कोणते वापरतो. कॉटन, सिल्क आणि वूल हे पदार्थ आपण वापरतो. आणि मानवनिर्मित पदार्थ नायलॉन आणि रेयॉन हे पदार्थ वापरतो. आता यूज युअर ब्रेन पॉवर. कम्प्लीट द टेबल बिलो शोविंग हाऊ सबस्टन्सेस ऑफ डेली यूज आर क्लासिफाईड. आता खालील तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये खालील पदार्थ डेली दररोज आपण दैनंदिन वापरणारे पदार्थ कसे वर्गीकरण केले ते करायचं आहे. तर इथं मॅनमेड सबस्टन्स दिले, त्याच्या बाजूला येणार नॅचरल सबस्टन्सेस आणि इथं बायोटिक आहे, याच्या बाजूला अबायोटिक येणार. त्याच्यानंतर इथं प्लांट ओरिजिन आहे, इथं ॲनिमल ओरिजिन येणार. आणि प्लांट ओरिजिनचं एखादं उदाहरण देऊया आपण. जसं कॉटन हे प्लांट ओरिजिनचं उदाहरण आहे. आता मॅनमेड सबस्टन्स कोणता आहे तुम्ही इथे लिहू शकता. चेअर, कपबोर्ड वगैरे काही पण आपण लिहू शकतो. ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. हाऊएव्हर ग्लास जो आहे, काच ही वाळू आणि कॅल्शियम कार्बोनेट यांचं दोघांचं एकत्रीकरण केल्यामुळे काच तयार होते. तर हाऊएव्हर सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅन नॉट बी ऑब्टेन अगेन फ्रॉम ग्लास. तर अशा प्रकारे आपण काचेपासून कॅल्शियम कार्बोनेट आणि वाळू ही परत आपण मिळवू शकत नाही एकदा काच तयार झाल्यानंतर. यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड ग्रीन चिलीज ऑर टोमॅटोज टर्निंग रेड आफ्टर सम टाईम. तुम्हाला माहिती आहे की काही काळानंतर जे हिरवे टमाटे आहेत, हिरवी मिरची आणि टमाटे आहेत, हिरवे टमाटे हे एकदा लाल रंग झाला त्यांचा की ते पुन्हा हिरवे होत नाही. हॅव यू एव्हर सीन ऑर हर्ड ऑफ रेड टोमॅटोज बिकमिंग ग्रीन अगेन. असं कधी ऐकण्यात आलं का की लाल टमाटे हे पुन्हा हिरवे झाले? असं कधीच होत नाही. व्हाईल मेकिंग मॅनमेड सबस्टन्सेस द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट अंडरगो अ चेंज. तर आपण जेव्हा एखादा मानवनिर्मित पदार्थ तयार करतो तर त्यावेळेस त्यांच्या पदार्थाचे गुणधर्म हे बदलून जातात. दिस चेंज ऑकर्स ड्यू टू सर्टन केमिकल रिॲक्शन. हा जो बदल आहे हा रासायनिक क्रियेमुळे बदल घडून येतो. दिस चेंजेस इन द प्रॉपर्टीज आर परमनंट. हे जे बदल आहे गुणधर्मामध्ये ते परमनंट बदल आहेत, म्हणजे कायमस्वरूपी बदल आहेत. ते दॅट इज द ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स कॅन नॉट बी ऑब्टेन अगेन फ्रॉम द न्यू सबस्टन्स. सच चेंजेस आर कॉल्ड इरिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे अशा प्रकारचे जे चेंजेस आहे की ज्याच्यामध्ये एकदा झालेले बदल हे बदल पुन्हा आपण पुनरावृत्ती करू शकत नाही, रिटर्न करू शकत नाही. याला आपण इरिव्हर्सिबल चेंजेस असं म्हणतो.
आता प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस, इथं रबर. आता रबर कसं तयार केलं जातं ह्याची आपण माहिती घेणार आहोत. तर रबर इज ऑफ टू टाईप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. तर रबर हे दोन प्रकारचे, एक नॅचरल आहे आणि एक आर्टिफिशियल आहे. नॅचरल रबर इज obtained from the gum or sap of trees. म्हणजे नैसर्गिक रबर आहे ते एक तर गमपासून किंवा डंकापासून किंवा सॅपपासून, ट्रीमध्ये जो चिकट पदार्थ असतो त्यापासून तयार केला जातं. दिस सॅप इज कॉल्ड लॅटेक्स. ह्या चिकट पदार्थाला, सॅपला लॅटेक्स असं म्हणतात. रबर हॅज पिक्युलियर ऑर्डर अँड इट इज व्हाईट इन कलर. नैसर्गिक रबरला एक विशिष्ट प्रकारचा रंग असतो आणि त्याला एक वास असतो. व्हल्कनायझेशन ऑफ रबर. आता व्हल्कनायझेशन ऑफ रबर ही एक प्रक्रिया आहे की ती काय आहे ती आपण समजून घेऊया. इन दिस प्रोसेस रबर इज हिटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours टू गिव्ह हार्डनेस टू द रबर. सल्फर इज मिक्स इन इट. म्हणजे व्हल्कनायझेशन ऑफ रबर ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये रबर हे सल्फरसोबत, सल्फर त्यामध्ये एकत्र करून 2-3 तासापर्यंत त्याला गरम केलं जातं. टू गिव्ह हार्ड, म्हणजे त्या रबरला कठीणपणा येण्यासाठी असं केलं जातं. सल्फर इज मिक्स इन इट. द proportion of sulfur in the mixture is determined by the purpose for which the rubber will be used. तर सल्फरचं जे प्रमाण आहे की ते रबरमध्ये किती मिसळायचं, किती एकत्र करायचं, हे ते रबर कशासाठी वापरणार आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे रबर हे टायर तयार करण्यासाठी वापरणार आहे की खोडरबर तयार करण्यासाठी वापरणार आहे की रबर हे आणखी दुसऱ्या काही कामासाठी वापरणार आहे, त्याच्यावर ते सल्फरचं प्रमाण त्याच्यामध्ये किती टाकायचं रबरमध्ये गरम करताना हे त्याच्यावर अवलंबून असतं. इरेझर्स, रबर बॉल्स, रबर टॉईज ऑल हॅव varying proportion of sulfur in them. In rubber bands the proportion of sulfur is very small. तर बघा इरेझर वगैरे हे जे पदार्थ आहेत, बॉल्स, टॉईज, याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण त्यामध्ये कमी असतं आणि त्यापासून रबर तयार केलं जातं. आता इन द पास्ट, म्हणजे जुन्या काळामध्ये, चार्ल्स गुडियर स्पिल्ड अ मिक्सचर ऑफ रबर अँड सल्फर ऑन बर्निंग स्टोव. खूप वर्षापूर्वी, खूप जुन्या काळामध्ये चार्ल्स गुडियर नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं की रबर आणि सल्फर हे त्यांनी स्टोववर एकत्र करून गरम केलं. त्याचं दोन्हीचं जे मिक्सचर आहे ते स्टोववर त्यांच्याकडून पडलं आणि ते गरम झालं. आफ्टर द स्टोव वॉज एक्सटिंग्विश ही नोटीस दॅट द रबर हॅड बिकम हार्डर अँड लेस इलास्टिक. ज्यावेळेस त्यांना त्याचा शोध लागला की रबर जेव्हा गरम झालं सल्फरसोबत तर त्यावेळेस त्याच्यामध्ये कठीणपणा आलेला, हार्डरपणा आलेला आहे. ही रिपीटेड दिस एक्सपेरिमेंट इन सिस्टमॅटिक वे अँड इन्व्हेंटेड द प्रोसेस ऑफ व्हल्कनायझेशन. त्यांनी हीच प्रक्रिया त्यांनी परत व्यवस्थितपणे करून पाहिली, चांगल्या प्रकारे हा प्रयोग केला आणि त्यांना ह्या प्रोसेसमध्ये व्हल्कनायझेशन नावाची ही प्रक्रिया त्यांनी शोधून काढली. हार्ड अँड टफ टायर्स ऑफ रबर्स मेड thenceforth brought about revolutionary change in transportation. तर या रबराच्या शोधामुळे वाहतुकीमध्ये फार मोठा बदल घडून आला. डू यू नो, आता तुम्हाला हे माहिती आहे का, रबर इज नॅचरल सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ सर्टन ट्री. रबर हा एक नैसर्गिक पदार्थ आहे की जो पदार्थांचं लॅटेक्स ट्रीचं एकत्र जमा करून तयार केलेला आहे.
रबर ट्रीज आर फाउंड इन अबुडन्स इन ब्राझील. रबर या वनस्पतीची झाडं ही ब्राझील देशामध्ये जास्त दिसून येतात. लेटर दीज ट्रीज वेअर प्लांटेड इन अदर कंट्रीज टू. नंतर ही दुसऱ्या देशामध्ये रबराची झाडं लावण्यात आली आणि तिथं रबर वाढवण्यात आलं. द बॉटॅनिकल नेम ऑफ दिस ट्री इज हॅविया ब्रासिलिनेसिस. हॅविया ब्रासिलिनेसिस हे त्याचं बॉटनिकल नेम आहे. इन इंडिया द मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इज इन केरला. भारतामध्ये रबर याचं उत्पादन जास्तीत जास्त केरळ या राज्यामध्ये घेतलं जातं. आता बघा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. आता पेपर कसा तयार केला जातो याच्याविषयीचं हे चित्र दिलेलं आहे. इथं ट्री आहे, ट्रीला कट केलं जातं आणि ट्रीचे जे लॉग्स आहेत म्हणजे ओंडके आहेत ते आतमध्ये टाकून ते कट केले जातात आणि कट करून त्याचं बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला लगदा तयार केला जातो. लगदा तयार करून पल्प ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला असा पल्प तयार केला जातो. लाकडाचा भुसा बारीक करून पाण्यामध्ये भिजवून त्याला बारीक केलं जातं आणि त्याच्यामध्ये डाय ॲड केला जातो आणि प्रेसिंग द पल्प विथ रोलर्स. जो पल्प आहे, जो लगदा अगदी पातळ चिकट असा लाकडाचा जो लगदा तयार झालेला आहे तो नंतर मशीनच्या साहाय्याने त्याला प्रेस केला जातो आणि प्रेस करून त्याच्यापासून पेपर तयार केला जातो. वाइंडिंग द पेपर ऑन रील्स अशा प्रकारे इथं दाखवण्यात आलेले. तर या चॅप्टर सबस्टन्सेस इन डेली यूज याचा पार्ट 1 आपण इथे पाहिलेला आहे. याच्यानंतरचा पार्ट 2 आपण लेक्चर नंबर 13 मध्ये शिकणार आहोत. तुम्हाला थँक्यू. गुड डे.